कॅमेरा मॅच आहेत आता सध्या मॅचच्या दिशेने फोकस आहेत, मॅचच्या दिशेने वळणार आहोत. चला BV एकलव्य विरुद्ध नेमा बॉईज. ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी चला बाहेर निघा प्लीज, सहकार्य करा. चला पंच पहिल्या षटक पॉवर प्लेचे षटक पंचाने इशारा केलाय सामन्याला सुरुवात होताना. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडलाय. चला आता आम्ही सर्वांना जास्त घाई करण्यासाठी गेलो होतो, प्रत्येकाला लवकर होईल तेवढं लवकर होणार आहे. लक्ष्मणजी पाटील स्वतः उपस्थित आहेत, राजूजी पाटील आता सहकार्य करतात, हार्दिक पाटील आहेत. कॅमेरा समोर द्यायचा असेल तर समोर द्या, लगेच फोटो येईल. सिंगलने श्री गणेश झालेले BV एकलव्य या संघाचा 2 चेंडू 1 धाव. कर्तव्य दक्ष सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सोसायटी बिल्डिंग्स चाल आणि खास करून आपण पाहिलं तर आपल्या विभागातील आपल्या वॉर्ड क्रमांक 2 प्रभाग समिती C एकेरीने धावसंख्येत भर 3 चेंडू 2 धावा. टिटवाळा दर्शन बिल्डिंग आहे त्यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. चला लवकर या. मोठा फटका करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रेषा पार. देववाडीच्या एकदम नामी संधी. कम ऑन डीजे. रोहित 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 तेरी नजरों से नजरों को चुराए, कैसी है हया तेरी जो तू पलकों को झुकाए. चला 4 चेंडू 6 धावा झालेले आहेत. विकीच्या बॅटमधून आलेला पहिला चौका. विकीचा विचार केला तर एक घनागती फलंदाजीसाठी एक आक्रमक खेळत नेहमी त्याच्या बॅटमध्ये दिसते BV एकलव्य या संघासाठी. 4 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चांगला क्षेत्ररक्षण. आणि आता काय घाई 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 झाली, अति घाई संकटात नाही असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि 1+1 अशा 2 धावा धावफळक्यामध्ये ऍड होताना 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. लाईनअप मध्ये खूप छान पद्धतीनं आपण शुभेच्छा देऊ शकतायत. साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी सर्व दाखल झालेले आहेत. आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली. तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणार, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नवश्रुती शोधणार अशा फाड उत्साही व्यक्तिमत्वाचा वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला या लवकरात लवकर यायचं. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येच्या विचारला गेला 9 रन ऑन बोर्ड. वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभेच्छा दिल्या जात आहेत. श्री सत्यनारायण चाल कोपरी गाव श्री सत्यनारायण चाल आहेत. अवेरे सर्वजण आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. सत्यनारायण चाल कोपरी यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॅपच्या सहाऱ्याने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल करताना धावसंख्येचा विचार केला ते एकेरी धावेने धावसंख्येत भर 10 धावा. विकी आणि अजिंक्यची जोडी जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे तिथपर्यंत BV एकलव्य या संघाला कुठेतरी आशा असेल की मोठं आव्हान सेट करू शकतात नेमा बॉयज या संघाला. चला शुभेच्छा देऊन झालं असेल तर आपण सर्वजण पुढे आता खालच्या दिशेने जाणार आहात. एक ग्रुप फक्त पुढे येणार आहेत, बाकी कोणी पुढे येणार नाहीत, विनंती आहे. हां, आणि ज्यांना फोटो हवा असेल मोबाईल आपला समोर द्यायचा आहे. 2 चेंडू 11 धावा.
उत्कर्ष सेवा संस्था घासकोपरी यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा दिल्या जातात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंच टेबल पुसून दाखवताना म्हणजेच चौकार येतो. कमॉन डीजे. थँक्यू. चला वाढदिवसाच्या निमित्तानं गाणं रेडी आहेत, बर्थडे सॉन्ग रेडी आहेत. उत्कर्ष सेवा संस्था घासकोपरी यांच्या वतीनं एक सुंदर असा केक आणला गेला आहे आणि तो केक आता या ठिकाणी कटिंग होतो. केक वरती आहे पुण्यादा साहेब, आपल्या सर्वांचे लाडके साहेब यज्ञेश्वरजी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी दिल्या जातात शुभेच्छा. येस रेडी. थँक्यू. कॉमेंट्री. चला 3 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका विकीच्या बॅट मधून गणगती चौकारापर्यंत विचार केला तर 2 चौकार विकीच्या बॅट मधून दिसले आपल्याला. विकीच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी आहे, कारण की मॅन ऑफ द मॅच टी शर्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज. चला झालं असेल तर निघा सर्वांनी बाहेर या, कारण की आज तुम्हाला जास्त वेळ नाही थांबता येणार. पाठीमागे भरपूर मोठी लाईन आहे, अजून भरपूर मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे विनंती सर्वांनी पुण्यात बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. धनंजय पाटील सर, विचार केल्यानंतर ही गर्दी मला तरी वाटते की आज संपणार नाही. हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे या गावातलं. म्हणजे सकाळपासून कोपरीच्या मैदानावरती जेवढी गर्दी झाली होती तर त्याच्यापेक्षा डबल गर्दी झालेली आहे, कारण की तिथे देखील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन झालेलं आहे. सकाळपासून म्हणजे रात्रभर, काल 12 वाजल्यापासून जसं सेलिब्रेशन सुरू झालं आहे, आज 12 वाजून जातील तरी देखील सेलिब्रेशन असं सुरू राहणार आहे. चला आपले डोरेमॉन या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत फोटो घेतला सभापती साहेबांनी. दुसऱ्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 18. बालाजी कृपा चाल यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. बालाजी कृपा चाल आपल्या माऊली क्रिकेट मंडळाचे सर्व पदाधिकारी आता या ठिकाणी उपस्थित आहेत. दिसला असता आपल्याला विक्की, पण एक चांगला बॅकअप सुद्धा बघू शकतो नेमाबाद या संघाकडून. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू आणि 21 धावा झालेल्या आहेत. पंकजच्या खांद्यावरती आता कुठेतरी जबाबदारी आली. चार चेंडू 21 धावा. सिद्धेश गोलंदाजी मार्गवरती. तिसऱ्या षटकात शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. हलक्या हाताने ढकलून दिलेला चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्येत 21 धाव्यांनी भर. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 22 धावा. तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 22 22 रन ऑन बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक चांगला क्षेत्ररक्षण अनिकेत चेंडूवर. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 23 रन ऑन बोर्ड. आपण आता DBNच्या माध्यमातून बघितलं यूट्यूबवरती. यूट्यूबचे कॅमेरामॅन नयनवर सुद्धा प्रेशर वाढलेलं आहे. नयन तांडेलचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. आज कॅमेरामॅनची भूमिका निभवताना दिसतोय आपल्याला. NCC गाव गाजवलं होतं, आता प्रेशर वाढलेलं आहे. स्टेजवरती फोकस करावं लागते, त्यानंतर मैदानात सुद्धा दोन्ही ॲज इट इज कॅप्चर करून दाखवतोय आपल्याला नयन तांडेल. किरण पाटील साहेब वरती यायचं आहे स्टेजवरती. सभापती साहेब चला, सर्व खार्डीचे सरपंच साहेब आपण या ठिकाणी यायचं, वरती यायचं. राजेश भोईर सर्व वरती या, जागा आहे आपल्यासाठी. या जितू सर्वांनी यायचं या. खार्डीचे आपले खार्डी गावचे सरपंच, प्रथम नागरिक म्हणून आपण ज्यांना पाहत आहेत ते किरणजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आणि त्यांना विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. एक चेंडू 24 धावा झालेल्या आहेत. पंकज आता स्ट्राईक एंडवरती येतोय. हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
25 धावा, दोन चेंडू 25 धावा. हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका, 3 चेंडू 26 धावा. आता विकीला माहिती आहे सिंगलनी आव्हान थोडं मोठं, कारण की शेवटचे 2 चेंडू असेल त्यावर कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार असेल. हलक्या हाताने खेळून काढलेला फटका, एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. 4 चेंडू 27 धावा. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू मार्ग असतात. धावसंख्येचा विचार केला तर 27 रन ऑन बोर्ड, 27 धावा. साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे. आज बाहेर जर तुम्ही जाऊन बघितलं तर भरपूर मोठी लाईन आहे. काही जण वेटिंगवरती आहेत. सभापती साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडू मार्गस्थ, धावसंख्या झाली पोहोचली 27 रन ऑन बोर्ड. महालक्ष्मी अपार्टमेंट यांच्या माध्यमातून साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. साहेबांचा हा सन्मान केला जातोय आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आणि विकी तंबूच्या दिशेने. पहिल्या इनिंगची समाधी धावसंख्या आहे तिथे 27. 28 धावेचं आव्हान असणार आहे नेमाबाद या संघाला. पुढचा मॅच गणेश नगर आणि साई माऊली. चला, साई माऊली आणि गणेश नगर आपण या ठिकाणी येणार आहात. साई माऊली आणि गणेश नगर लगेच यायचं आहेत. खर्डीगावचे सरपंच साहेब किरण पाटील साहेब यांना विनंती असेल या ठिकाणी आपण येणार आहात. किरण पाटील साहेब यांच्या शुभ असेल टॉस. प्रथम नागरिक सभापती साहेबांच्या अगदी आज प्रेम करणारं व्यक्तिमत्व कॅप्टन, चला वरती या. साई माऊली आणि गणेश नगर दोन्ही कॅप्टन आमच्या दिशेने येत आहेत. चला कॅप्टन साई माऊली आणि गणेश नगर. चला सरपंच किरण पाटील साहेब यांच्या शुभ होते टॉस. या ठिकाणी टॉस केला जातोय. या ठिकाणी कॉइन स्पिन काटा म्हटला गेलाय आणि काटा आलाय. साई माऊली संघाने टॉस जिंकलाय. काय डिसिजन आहे? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. साई माऊली विन द टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. साई माऊली विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर विपुल. यस, चला. नेमा बॉयज विरुद्ध BV एकलव्य बहुजन विकास आघाडीचा हा संघ. एक 28 धावेचं आव्हान असणार आहे नेमा बॉयज या संघाला. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडू, एक मोठी बॅटर रोहित गुल्लक या नावाने नावाजलेला खेळाडू स्ट्राईक एंड वरती. चला गुल्लक. गुल्लक आणि राहुलची जोडी सज्ज. गुल्लकनी स्माइल नाही गेली पिचवर आला तर. साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी हा जनसमुदाय आज या ठिकाणी दाखल झालेला आहे. मला वाटतं की रात्रभर साहेब झोपले देखील नाहीत, इतका प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेला आहे. सकाळी कोपरीचं मैदान जिथे श्री गणेश घासकोपरी मास्टर चषक आपण पाहिलात, त्या ठिकाणी सर्व सन्मान्य अतिथी दाखल झाले होते. तिथे आपण केक कटिंग सेलिब्रेशन केलेलं आहे. सिनियर सिटीजन आहेत सर्व, आता ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते साहेबांना शुभेच्छा देणार आहेत. सर्व लाईनमध्ये येणार आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. गेटवरती थांबवायचं सर्वांना. धन्यवाद. सर्वांचा मनापासून आभार आहेत. साहेबांच्या वतीनं जेवणाचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहात. पाठीमागे जेवणाची सुविधा सुरू आहेत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. चला, सामन्याच्या दिशेने सामन्याचा विचार केला तर 2 चेंडू 2 धावा झालेले आहेत. एक 28 धावाचं आव्हान असणार आहे नेमा बॉयज या संघाला. आमचे घासकोपरीचे राहुल राऊत, तेजस आणि मुकेश पाटील.
चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल करताना डिक्लेअर झोनमध्ये 3 चेंडू 3 धावा. रोहित आणि राहुलला माहिती आहे एक एकने आपलं काम होणार आहे, ते सिंगलवर जास्त महत्त्व दिले कारण की आव्हान 28 धाव्यांचं. चला मुकेश पाटील आपल्या घासकोपरीचे, संदीप दादा पाटील, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर महेश पाटील आता आहेत या ठिकाणी. साहेबांना शुभेच्छा देतात राजू पाटील, राहुल राऊत, तेजस पाटील आणि मुकेश पाटील. सन्मान या ठिकाणी साहेबांचा करतायत. सध्या ऑन दृश्य कॅमेरामॅन प्रतीक सध्या DBN लाईव्ह सोबत जोडले गेलेत. चला पहिल्या षटकात शेवटचा चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 5 धावा. लीगच्या दिशेने ढकलून दिला चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 6. आता पाठीमागे किती लाईन आहे पहा, स्क्रीनवरती पहा किती लाईन आहे, किती लाईन, भरपूर मोठी लाईन लागलेली आहेत. म्हणजे साहेबांचं जिथे जुनं घर आहे त्या जुन्या घराच्या दिशेने ती आता लाईन होती, पण आता ती लाईन थोडीशी पुढे येत चालली आहेत. हे सर्व खास करून आपण पाहिलं तर ही दृश्य आहेत जेवणाच्या मंडपमध्ये. तिथे देखील आपण पाहिलं तर खास करून सर्वजण उपस्थित आहेत आणि जेवणाचा आस्वाद घेत आहेत. ही लाईन आहे, ही गर्दी आहे. गर्दी नाही तर साहेबांवरती प्रेम करणारे सर्व दर्दी आहे म्हणून आज या ठिकाणी गर्दी केलेली आहे. मावली क्रिकेट संघ काटे आयोजित सभापती चषक 2024 साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल होत आहेत. चला पंचांनी पॉवर प्लेचा इशारा दिलाय. ही गर्दी, हे प्रेम, हे अमूल्य प्रेम आहे. ही गर्दी आपण बघू शकतो. मला तरी वाटते प्रेझेंटेशन संपेल ही गर्दी नाही समजा कुठेतरी धनंजयवाडी सर. आणि विपुल गर्दी जमवणं पण साधी सोपी गोष्ट नाही ना. पैसा प्रत्येक व्यक्तीकडे आहेत, बाकी सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीकडे आहेत, पण गर्दी जमवणं खायची कामं नाहीत. आणि गर्दी जमवणं हे सभापती साहेबांनी माणसं जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज घासकोपरीच्या गावाच्या माध्यमातून घासकोपरीचे ग्रामस्थ या मंचावरती उपस्थित आहेत, भरपूर जण उपस्थित आहेत. खर्डीचे आपले सरपंच साहेब उपस्थित आहेत. ही मंडळी साहेबांवरती प्रेम करणारे मंडळी आहेत म्हणून आज या ठिकाणी लांबचा प्रवास करून देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हे प्रेम आहे साहेबांवरती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आज खास करून आपल्या नेत्यासाठी या ठिकाणी दाखल झालेली विपुली गर्दी आहे. आयुष्यात काय गमवलं घरी जाऊन कोणी विचारलं ना तर आज सांगायला सुद्धा अभिमान वाटेल की माननीय सभापती साहेब यज्ञेश्वर पाटील साहेब यांनी गमवली गर्दी ही मनाने सांगायची, कुठेतरी अभिमान वाटेल घरी जाऊन. एक माऊली क्रिकेट संघ सभापती चषक 2024 मध्ये. आणि खास करून आपल्या माऊली क्रिकेट क्लबचंही आपण कौतुक करायला हवं, कारण की काल चर्चा सुरू होती की या संपूर्ण विभागामध्ये स्पर्धा पार पडल्यात, पण माऊली क्रिकेट क्लबनं जे आयोजन केलंय ना ते आयोजन सर्वोत्तम आयोजन होतं आणि त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही झाला. स्पर्धा फेअर मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि इतक्या साऱ्या गोष्टी विपुल माऊली क्रिकेट क्लबनं ठेवल्या गेल्यात. ही मोठी गोष्ट आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि पहिल्यांदा विरारमध्ये आपल्या अंडरआर्म बॉक्समध्ये सोन्याची अंगठी ठेवणारा देखील आपलं माऊली क्रिकेट मंडळ आहे, त्यांच्यासाठी देखील टाळ्यांचा आवाज होईल. नक्की सर्व व्हॉलंटियर माऊली क्रिकेट संघ स्वतःचं कौतुक करायचं, स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला आधार राहुलच्या रूपात लागतोय. नेमाबाजी या संघाला धावसंख्या आहे तिथेच थांबली 8 वरती आणि राहुल तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. मला याद कर जसा जसा पाणी पडा ना पोश मला याद कर. ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड ना पोश मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोश मला याद कर. थँक्यू. विपुल कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व उसनं मिळत नाही, ते तर तुम्हाला मिळवावं लागतं. स्वतःच्या इच्छाशक्तीनं तुम्हाला सर्व काही गोष्टी कमवायच्या असतात. आणि सभापती साहेबांचा जर विचार केला तर अगदी सामान्य कुटुंबातील सुरुवातीला सामान्य कुटुंबापर्यंत प्रवास जो केला, आज नगरसेवकपदी म्हणून त्यांना आपण पाहिलं. आणि ज्यावेळी हार्दिक राऊत साहेब आपल्या कोपरीच्या मैदानावरती आले त्यावेळी हार्दिक राऊत साहेबांना एक गोष्ट त्या ठिकाणी म्हटली होती की आमच्या सर्वांचं मार्गदर्शक म्हणून सध्या सभापती साहेब आहेत. आणि 1 वर्ष सभापती नाही, जवळजवळ 6 ते 7 वर्ष सभापतीचा काळ त्यांचा राहिलेला आहे. आणि हार्दिक राऊत साहेब आणि सदानंद पाटील साहेबांनी व्यक्त केलं की पुढच्या कालावधीमध्ये साहेब जर महापौर झाले तर आम्ही नक्कीच साहेबांना महापौर त्या नेण्याचा प्रयत्न आम्ही करू. हे हार्दिक राऊत साहेबांचं आजचं वक्तव्य आहे, ते आपण श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या स्पर्धेमध्ये ऐकलेलं आहे. हे प्रेम आहे खास करून सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांवरती.
चला सामन्याच्या दिशेने वेळ 4 चेंडू 10 धावा. चार चेंडू 10 धावा झालेले आहेत. रोहित गुडलक वरती कुठेतरी जबाबदारी असणार आहे, कुठेतरी खांद्यावरती जबाबदारी घेऊन हा सामना खेळावा लागणार आहे. आणि बीव्ही एकलव्य क्षमता आहे. आता पहिला दुसरा सामना बघितला तर 24 बॉल 24 ची मॅच सुद्धा लास्ट बॉलला जाऊन ठेवलेली. एक मिनिट फोटो होतोय, परंतु आपण फोटो पाहतोय सध्याच्या घडीला आणि मॅचही ऑन आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी पुन्हा जाणार आहेत लाईनमध्ये, परंतु हे षटक संपल्यानंतर जाणार आहेत. साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी झालेली आहे या ठिकाणी. संकल्प असावे अनेक संकल्पनांचा आपण पाहिलं तर खास करून मार्गदर्शक आधारस्तंभ म्हणून आपण नेहमी ज्यांना पाहिलेले आहेत. लहान मुलापासून आज वयोवृद्ध सिनियर सिटीजन खास करून आता षटक संपलं गेलं. मी सभापती साहेबांना 2 मिनिटं विनंती करेन, आपण स्क्रीनवरती पहा. पाठीमागे ही गर्दी आहे. पाठीमागे गर्दी झालेली आहे. जेवणाचा मंडप देखील आहेत, तिथे देखील आपण पाहतात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. आपलं जिथं जुनं घर होतं आधी, सामान्य कुटुंबापासून आपण केलेला प्रवास, आज नगरसेवक पासून जबाबदारी सभापर्यंत हा प्रवास जो आपला आहे तो साहेब नक्कीच महत्त्वाचा आहे. आणि साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर या ठिकाणी ही गर्दी आहे. प्रत्येकाला हवा आहे ती सभापती साहेब नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये आपण त्या पदावरती सर्वजण पाहत आहोत. विपुल, ओव्हर टू यू. 11 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाच्या मध्ये आणि 12-17ची ही मॅच आहे. 17 कोणासाठी आहे? 17 तर झाले पण खतरा कोणासाठी? बीव्ही एकलव्य का नेमा बॉईज या संघाला. आणि वाईट, आता ह्याची गरज नाही. वाईट कुठेतरी अतिरिक्त धाव फळकामध्ये ऍड होता. ॲज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन झालं. 12 धावा. चांगला गोल टप्प्याचे विक्की अपील करतो स्टेप. विक्की जेव्हा पण स्टेप बोलतो ना एक चेहरा स्माइल देते, मग त्यांनी पंचांनी स्टेप द्यायचा की नाही त्या पंच पण कुठेतरी कन्फ्युज होतो. घासकोपरीचे आपले कल्पेश पाटील या ठिकाणी दाखल झालेत. कल्पेशजी पाटील यांच्या वतीनं साहेबांना आता शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. लहान मुलापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्वांचे लाडके काका आज या ठिकाणी आहेत. कल्पेशजी पाटील यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक धावचीची संधी होती, संधीचं प्रॉपर सोनं करून दाखवलंय. धावचीच्या रूपात मोठा हादरा लागतोय. नेमा बॉयज या संघाला गडी बाद होताना दिसतोय. एक मोठा हादरा. धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली. 13 वरती धावसंख्या स्टॉप झालेली. 3 चेंडू 13. आता कुठेतरी मॅच हार्ड होत चालले. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. चला, ही आपली बच्चे कंपनी आहेत, नन्हे मुन्ने बच्चे कंपनी. साहेबांना शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला, अनिकेत आलेल्या मैदानाच्या आतमध्ये ज्याने पहिल्या षटक चांगला हाताळलं होतं. पुन्हा एकदा चला विकील यष्टीरक्षक पंचांकडे दादा मागतोय आणि पंच हात घोलून आपल्या दाखवतात, आपल्याला वाईटचा इशारा करून दाखवतात. आता 10-14ची मॅच कुठेतरी समीकरण चुकताना दिसतंय. विकीने अपील तर केली होती कसली तरी. 10-14ची मॅच आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे सुद्धा 14. आणि नो चेंडूची सांगता. नो वरती चेंडू जातोय सीमारेषा पार. मिरेकरन 4 तो बेडा होगा पार. कम ऑन डीजे. नाही, डीजे थांबणार आहे कारण की या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. प्रत्येक जण या ठिकाणी दाखल होत आहेत. साहेबांसोबत प्रत्येकाला फोटो घ्यायचे आहेत. कॅमेरामध्ये ही श्रवणचित्र टिपायची आहेत. ते मात्र सर्वजण करतायत. भरपूर साऱ्या सोसायटी, बिल्डिंग, चाल विभाग, आपला विभाग वॉर्ड क्रमांक 2च्या बाहेरील आपला प्रभाग क्रमांक C मधील सर्वजण मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तीन चेंडू 20 धावा. चला 9 चेंडू 8. आता कुठेतरी चुकी झाली. मारुती दादाकडून चुकी केली. 9चा पुरेपूर फायदा आणि गोल लाग. एक स्वीप शॉट मैदानाच्या आतमध्ये. चला
कॅमेरामॅन मध्ये बघू शकता. नयनला बोल मी आधीच उल्लेख केला, नयन ॲज इट इज सर्व कॅप्चर करतो. एक चांगला एक छोटा खेळाडू एक चांगला चेंडू पकडला आणि मैदानाच्या आतमध्ये दिला. 8-7ची ही मॅच. आता 7 विचार केली ना तर कुठेतरी नेमाबाज या संघाकडे गेले. तावचीची संधी 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 चालत येते पण त्या येणाऱ्या संधीचं सोनं तर करून दाखवलं ते नेमाबाज या संघाने. नो चेंडू आला, त्या नोचा अनिकेतनी पुरेपूर असा फायदा करून दाखवला. शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू, एक चेंडू बाकी असेल. 7-6चे समीकरण असेल. साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पहिल्या तर या ठिकाणी दाखल होतात. सर्वच मंडळी आहेत, लहान मुलांपासून मुलींपासून वयोवृद्ध माणसं, सिनियर सिटीजन आज या ठिकाणी सर्वजण दाखल होत आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र शुभेच्छा देत आहेत. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 23 रन ऑन बोर्ड आणि शेवटच्या षटकात ॲज इट इज बॅक टू बॅक मॅचचं कॅल्क्युलेशन असणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावा. माऊली क्रिकेट क्लबचे आपले जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांना विनंती सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं. ही मॅच संपल्यानंतर माऊली क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी स्कोर सांगायचे. 6 बॉलमध्ये 5, 6 बॉलमध्ये 5ची गरज आहे. अंपायर आकाश रेडी आहेत. चला मैदानावरती लगेच जाऊयात. धनंजय पाटील सर, आता मॅचचा विचार केला ना, मागची मॅच पण 6-5ची होती. तो सामना सुद्धा लास्ट बॉलवरती केलेला. आता हा सामना कुठे जाणार आहे? 6 चेंडू 5 धावा. रोहित आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग करायचं आहे. 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. विघ्नेश फायटर संघाच्या खेळाडूंनी आयोजन कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. चला गोलंदाजी मारोरी शेवटच्या षटक घेऊन आलाय. 6 चेंडूमध्ये 5 जुगल. आता जुगलबंदी कोणामध्ये होणार आहे? 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू पाय पुढे करून एक चांगला स्वीपचा फटका. 5 चेंडू 4. रोहित आणि अनिकेतची जोडी बघा, कुठेतरी सामना होता चांगला चालू, कुठेतरी पण एक चांगला कुठेतरी पुढे होता BV एकलव्याचा संघ. पण एक चुकी घडली. 9 आणि 9+4 अशा 5 धावा अतिरिक्त ऍड झाल्या. चला 5 चेंडू 4 धावा. शुभेच्छा दिल्या जातात पुण्यादा साहेबांना. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेला आहे. गणेश अपार्टमेंट नित्यानंद नगरमधून आलेले आहेत. गणेश अपार्टमेंटमधून शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेले हे सर्व साहेबांचे चाहते वर्ग आहेत. आज या ठिकाणी येत आहेत. चांगला फुल टॉसचा पुरेपूर पाय पुढे करून जाऊन चांगला स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर एकेरीने धावसंख्येत भर. 25 धावा. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता असणार आहे नेमाबाज या संघाला. का 4-3चं इक्वेशन डिफेन्स करू शकतो BV एकलव्याचा हा संघ, बहुजन विकास आघाडीचा हा संघ. मैदानाच्या आतमध्ये विचार केल्यानंतर बॅटिंग एंडवरती आता एक मोठा खेळाडू आहे गुल्डक रोहित या नावाने नावाजलेला खेळाडू. एक चांगला रिव्हर्सिव्हचा फटका दाखवून देतोय. एक रचनात्मक खेळी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 2 धावा. तर बोलावं लागेल. आता क्रिकेटचा सामन्यात विचार केला ना तर येणारा प्रत्येक चेंडू ना तर हा एक चेंडू असतो ना एका संघासाठी कुठेतरी दुःखाचा असतो, तर दुसऱ्या बाजूला विचार केल्यानंतर दुसऱ्या संघासाठी कुठेतरी आनंदाचा असतो. आता याचाच उल्लेख ना मागच्या सामन्यात MCC आणि श्रीस्पोर्टच्या सामन्यात बघितला. एक येणारा चेंडू होता तर जिकडे निर्धाव चेंडूची सांगता होती तिकडे श्रीस्पोर्ट संघ आनंदात होता. आणि त्यानंतर कुठेतरी सिंगल आला, त्यानंतर श्रीस्पोर्ट संघ दुःखात होता. म्हणजे MCC आनंद दुःख. म्हणजे क्रिकेटच्या सामन्यात हा एक फरक आहे. येणारा प्रत्येक चेंडूवरती काही ना काही घडलेलं असतं आणि त्या प्रत्येक चेंडूवरती काही ना काही लिहिलेलं असतं. एक आनंद तर एका बाजूला दुःखाचं पागडं सुद्धा असतं. ह्यातला जो फरक जो खेळाडू समजे, खेळाडू स्पोर्टमॅनशिप, त्याला खेळाडू वृत्ती माहिती असते. चला तर 3-2ची ही मॅच. एक सिली पॉइंटला खेळाडू सुद्धा लावलेला आहे. लेग स्लिप गली सर्व काही लावलेलं आहे. कव्हरला सुद्धा शॉर्ट कव्हर आणि पुढे पाय फटका, सुंदर गॅप मध्ये स्लिपचा फटका आणि 2 चेंडू 1 धाव. मनात इच्छाने करेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. मनात इच्छाने करेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि आचरणात जर निरंतर असेल ना एव्हरीथिंग इज पॉसिबल. करू शकतो, नाही करू शकतो, असेही गेम आहेत. मैदानावरती सगळं मॅच रंगला आहे, सामना रंगला आहे. 2 बॉलचा खेळ आहे. 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. जिंकून जिंकून जिंकणार कोण?
सभापती चषक 2024 वरती आपलं अधिराज्य गाजवणार कोण? सध्या विपुल मॅच महत्वाचा आहे. 2 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. नक्की वक्त सिखा रहा है तो सीखूंगा, आज जिताऊ तो कल हरूंगा. सॉरी चुकलं का? आज हराव तो कल जितूंगा. कारण की हा येणारा चेंडू प्रत्येकाला काही ना काही शिकवणार आहे. कारण की 2-1 ची मॅच बघा पूर्णपणे लेग साइडला शॉर्ट मिड विकेट लेग झिप गाली. एक चांगला राजेश जगताप पूर्णपणे एक चांगलं क्षेत्ररक्षण. कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉईज संघ अँड हार्ड लक बीवी एकलव्य. तुमच्या नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी नक्की थांबवतोय. आकाश